रुपाली, बाबांना औषधं द्यायच्यात ना? नेत्रा येईल ना द्यायला? नाही, नेत्रा सगळंच करेल आई, पण आपल्या घराण्याचं काय? नाही म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की गोष्टी माझ्यापासून लपवून ठेवल्या म्हणजे त्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित पार पडतील? तुला नेमकं काय म्हणायचंय? आई, अद्वैत आणि नेत्राच्या लग्नाचा घाट घातला जातोय ते कळत नाहीये का मला? आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहितीये का? अद्वैतला फसवलं जातंय काही पैसाकडून, जे चांगलं नाही आहे. म्हणजे नेत्राचं घराणं आणि आपलं घराणं काही बरोबरी होऊ शकेल का? आई, मला अगदी मान्य आहे की नेत्राने अद्वैतचा जीव वाचवलाय, ती त्याची काळजी घेते, रक्षा कवच आहे त्याचं, सगळं मान्य आहे. पण जी गोष्ट घराबाहेर असायला हवी ती जर कायमस्वरूपी आपण घरात आणून ठेवली तर आपल्या घरात सुख समृद्धी कशी नांदेल आई? आणि मला खरंच कळत नाही आई, इतकं काय आहे त्या नेत्रात? ती सर्व गुणसंपन्न आहे का? नाही. घर एकटीने सांभाळू शकेल का? नाही. मुळात अद्वैतची बरोबरी करता येणार आहे का तिला? नाही ना, नाहीच असू शकत ते. मग का अट्टहास आहे आपला? आई, तुम्हीच म्हणायचात ना की या घरात मी सून म्हणून आले, ती लक्ष्मीच्या पावलांनी आले. मग या घरच्या लक्ष्मीवर जर कोणी शिंतोडे उडवत असेल तर तिला आपण गाजावाजा करत या घरची सून म्हणून घेऊन येणार आहोत का? नाही होऊ शकत ना असं. आपल्या आधीसाठी कशी मुलगी हवी? सुसंस्कारी, सुंदर, त्याच्या एवढी शिकलेली, चांगल्या घराण्यातली, म्हणजे जिला फॅमिली व्हॅल्यूज असतील अशी मुलगी हवी ना. आई, मला वाटतं आपण आपल्या घरच्या चालीरीती परंपरा विसरता कामा नये. या जन्मात काय, पुढच्या 7 जन्मात सुद्धा नेत्राची या घरची सून होण्याची योग्यता नाहीये. खरंच सांगते मी. रुपाली, तू म्हणतेस ना ते मला तितकंसं पटत नाहीये. घराण्याचा, चालीरीतींचा विचार करण्याची प्रथा तेव्हाच संपली जेव्हा तू सून म्हणून या घरात आलीस. तू रागावू नकोस किंवा चुकीचा अर्थ काढू नकोस, पण शेखरशी लग्न होऊन तू जेव्हा या घरात आलीस तेव्हा तू कोणत्या स्थितीत होतीस? नाही म्हणजे राजाध्यक्षांच्या घराची सून होण्याच्या योग्यतेची होतीस का? अगं रुपाली, तुझ्याबद्दल आम्हाला कोणालाच काहीही माहिती नव्हती, तरी सुद्धा घराणं, परंपरा, चालीरीती सगळं विसरून आम्ही तुझा सून म्हणून स्वीकार केला. निदान नेत्राच्या बाबतीत आपल्याला सगळ्यांना सगळं माहिती आहे. तेव्हा केवळ त्या कारणासाठी तू जर नेत्राला नकार देत असशील ना तर मला ते फारसं पटत नाही. नेत्रा किती गुणी मुलगी आहे याची तुला व्यवस्थित कल्पना आहे. मला इतकंच म्हणायचं होतं की अद्वैत आणि नेत्रा, पण असो, म्हणजे मी सांगितलं फक्त, आता दुसरं काहीच हातात नाहीये माझ्या, नाही का? हे बघ, तू हा विचार ना आता मनातून काढून टाक. जेव्हा घरात लक्ष्मीच्या पावलांनी सून येते ना तेव्हा ती येताना बरोबर सुख समृद्धी घेऊन येते. नेत्रा सुद्धा या घरात लक्ष्मीच्या पावलांनीच येईल. तेव्हा आता फारसा विचार करू नकोस. घरात शुभ कार्य योजलंय ना त्यात अगदी मनापासून आनंदाने सहभागी हो. शुभ कार्य तर पार पडायलाच हवं आहे. चल, आलेच. म्हातारी जरा जास्तच बोलली. मला वाटलं होतं ही म्हातारी प्यादं बनेल माझं, मग मला हव्या त्या गोष्टी तिच्याकडून करवून घेता येतील. पण नाही, ही म्हातारी माझ्याच भूतकाळातल्या खपल्या काढते.
चपला घराबाहेरच ठेवायला हव्या होत्या. वेळच्या वेळी थांबवलं असतं ना सगळं, तर माझ्या घरात अशी घाण आली नसती. दिवस भरलेत तुझे. शेवटची संधी देते, निघून जाय तू. मी सुद्धा तुम्हाला शेवटची संधी देते बाईसाहेब. मी नियतीच्या विरोधात जायला तयार आहे. आज तुम्ही तुमचे सगळे गुन्हे अद्वैत साहेबांसमोर कबूल करा. मी आजच्या आज हे घर सोडून निघून जाते. म्हणजे मग लग्नाचा प्रश्न उरणार नाही. काय झालं? काय फुटलं? काय झालं रुपाली? तुला लागलं नाही ना? बघू, तू बरी आहेस ना ग? आणि काच कशाला धरली हातात? टाकून दे बघू आधी. बघू मला लागलं की नाही. अगं मी काळजीपोटी विचारत नाहीये. अद्वैत कधी नाटक करावं लागतंय, कळलं? काय करायचं त्याला कळत नाहीये. बरं नेत्र, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, पण आत्ता माझ्याकडे वेळ नाही. मला मीटिंगला जायचं आहे. तू एक काम कर, अद्वैत बरोबर साईट ऑफिसला आहे, आपण तिकडेच बोलूया. साहेब काय झालंय? आता तुला मी काही सगळं सांगत बसत नाही, पण एवढंच लक्षात ठेव की मी अद्वैतला समजवताना ओघाओघात एक मिनिट. मी अद्वैतला समजवताना ओघाओघात मला सांगून गेलो की तुझं अद्वैतवर मनापासून प्रेम आहे आणि तुला लग्न करायचं आहे त्याच्याशी. काय? सॉरी, चुकून झालं. साहेब पण नकळत बोलून गेलो मी. पण हे करेक्ट चाललंय, म्हणजे चांगल्यासाठीच होते हे. तू तसंच कर. तसंच म्हणजे तुझं त्याच्यावरती मनापासून प्रेम आहे हे मेंटेन ठेव. अद्वैतवरती तू मनापासून प्रेम करतेस हे दाखवायला लागेल. प्रेम दाखवू कसं? नेत्रा, नो वे. आय एम शॉक. मला विश्वासच बसत नाहीये तुम्ही सगळ्यांनी हे सगळं काय सुरू केलं अचानक. अचानक वगैरे नाही रे. आधी नाती अशीच जोडली जातात. कोण कुठे आपल्या आयुष्यात येतं आणि आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनून जातं ना, हे आपल्याला सुद्धा कळत नाही. जशी नेत्रा तुझ्या नकळत तुझ्या आयुष्यात आली, अगदी तसंच. अद्वैत बाईजी, नेत्रा मस्त मुलगीच आहे. फाल्गुनी, नेत्राच्या बाबतीत माझ्या मनात अजिबात कसलीच शंका नाहीये. नेत्रा या जगातली सगळ्यात चांगली मुलगी, आणि नेत्राचं ज्या मुलाबरोबर लग्न होईल तो मुलगा आयुष्यभर सुखात राहील. अरे वा, त्याला सगळंच माहिती आहे. मग काय प्रॉब्लेम आहे? काय बघतोस? तुला कळलं ना, म्हणजे तुझं नेत्राबरोबर लग्न झाल्यानंतर तू या जगातला सगळ्यात सुखी मुलगा असशील. अरे सगळं माहिती आहे. आपण कोणाला समजावं? ऐक ना, मी माझ्याबद्दल नाही बोललो, नेत्राच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल बोललो. हा, मतलब तुमच्याबद्दलच बोलते ना. तुम्हीच नेत्राचा होणार नवरा आहे ना. झालं तुमचं. माझ्याकडे या सगळ्यासाठी अजिबात वेळ नाहीये. मला ऑफिसला निघायचं. ऑफिस नाही, मी आहे ना. तुझा भाऊ आहे ना, करे. तू सांग लग्न कधी करायचं? अरे तेजस, प्लीज तू तरी समजून घे यार. मी समजून घेतो म्हणूनच सांगतोय तुला. अरे बाबा, नेत्रापेक्षा चांगली मुलगी नाही मिळणार तुला. आपण लग्नाचं बघूया ना, चल ना. अरे मी तुम्हाला कसं समजावू, मला आत्ता लग्न करायचंच नाहीये. आधी सुरुवातीला सगळेच असं म्हणतात, पण एक बेस्ट जोडीदार मिळाला ना की एका पायावर तयार होतात. तेजस पण एका पायावरच तयार होतो. मी किती मस्त होते ना, है ना तेजस? डोरी सगळ्यांचं नशीब एवढं वाईट नसतं. आधी मला खरं खरं सांग, तुला नेत्रा नाही का आवडत? मी म्हणालो का असं? येस, म्हणजे अद्वैत बाईजींना नेत्रा आवडते.
फाल्गुनी फाल्गुनी ऐक 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 नेत्रा मला आवडते, म्हणजे नेत्रा चांगली मुलगी आहे, ती माणूस म्हणून मैत्रीण म्हणून मला आवडते. आणि लग्न झालं की बायको म्हणून पण आवडेल. बरं ठीक आहे. मला सांग आधी, तुला आता लग्न करायचं नाहीये बरोबर? पण कधी ना कधीतरी करशीलच ना? हा म्हणजे हो. ओके, मग ना आपण तात्पुरता नेत्राचा विषय बाजूला ठेवूया. विषय कसा पासून? हो आधी मला सांग, तुला बायको म्हणून कशी मुलगी हवी आहे? हा सांगा कशी. सुंदर, सुशील, क्यूट, त्याला हवी तू सांगे ना, तू गप्प बस ना. मी ऑप्शन कोणी मागितलं? ऐका ना माझ्याकडे या सगळ्यासाठी आता अजिबात वेळ नाहीये. खरंच मला ऑफिसला निघाल. मी तू आत्ताच्या आत्ता सगळं सांगणार आहेस, नाहीतर मी तुलाही जाऊ देणार नाही आणि आम्ही सुद्धा इथून उठणार नाहीये. काकू हो नाही, काकू बोलली म्हणजे बोलली. नाही हलणार तर नाही हलणार. सांगून टाक बाबा पटकन. काय कशी मुलगी हवी? म्हणजे मनाने चांगली असायला हवी. नेत्रा मनाने खूप चांगली आहे. पुढे सांग. माझ्या मनातलं ओळखणारी, मी न सांगताही तिला कळायला हवं मला काय म्हणायचं ते माझ्या डोळ्यामधून. नेत्रा सॉरी म्हणजे आपलं ठरलंय की तिचं नाव नाही घ्यायचं, पण हा आता म्हणाला ना की तिला कळायला हवं नुसतं डोळ्यातून. मी किती वेळा पाहिलंय, हा ना काहीच बोलत नाही. ह्याच्या डोळ्यात बघून तिला कळतं तिला काय हवंय ते. खबर से मला कॉफी पण शेअर करी ना पिवायचे. मी आईस्क्रीम बघितले शेअर झालं. सॉरी, पुढे बोला. काय कशी म्हणजे घरातल्या सगळ्यांची काळजी घेणारी, या घराला आपलं मानणारी. नेत्रा या घरात आपलंच मानते ना. काकू तू म्हणाली होतीस आपण नेत्राचा विषय बाजूला ठेवतोय म्हणून. हो ए आता नेत्राचा विषय अजिबात नकोय हा इथे. नेत्रा तू ना फाल्गुनी तू हसू नको उगाच. ओके पुढे काय पुढे? माझ्यावर मनापासून प्रेम करणारी नेत्रा. मी चाललोय. नाही आधी एक मिनिट शांतपणे विचार कर. तू आता जे काही म्हणत होतास, ज्या अपेक्षा सांगितल्या, जे गुण सांगितले, ते सगळे नेत्राचे आहेत. तुझ्या लक्षात येतंय आधी, तुला जशी मुलगी हवी आहे ती फक्त नेत्रा आहे. काकू ऐक त्याचा चेहरा बघ नीट बघ. अरे हा ऍक्टिंग करतोय, हा ना उगाच ना वेड पांघरून पेडगावला जातोय. अरे ह्याला स्वतःला नेत्रा एवढी आवडते, हा फक्त ऍक्टिंग करतोय. मी फक्त माझ्या एक्सपेक्टेशन सांगितलं आणि ह्याच्या एक्सपेक्टेशन बरोबर नेत्राशीच मॅच होत आहेत. बस आता बस. हा बाईजी, तुम्ही ना नेत्रा बरोबर लग्न करून टाका. म्हणजे? ठरलं आता करून टाका. मला नेत्राच पाहिजे देवरानी म्हणून ठरलं. बस नेत्राच तुमची ड्रीम गर्ल आहे. प्लीज ना बाईजी. फायनल. चलो फायनल. अजून कशालाच हो. अरे हो म्हणालो नाही अजून. काय चाललंय? वहिनी मला खूप छान वाटतंय. चांगलं आहे, पण कशासाठी? मला कळलं तुझ्यातले आणि शेखर भाऊजींमधले वाद मिटलेत, तुमच्यातले गैरसमज दूर झालेत. वहिनी, आदी आणि नेत्राच्या लग्नाचा विचार सुरू झाल्यापासून घरात कसं सगळं चांगल्या गोष्टी घडतायत ना. अजून एक गोष्ट बोलायची होती. आय एम सॉरी. मी कधी तुझं मन दुखवलं असेल, माझ्या बोलण्यातून वागण्यातून तुला त्रास झाला असेल तर मी मनापासून माफी मागते.
करशील ना मला माफ? आई आय नो मी तुला खूप दिवस झाले आई म्हणून हाक नाही मारली. म्हणजे हाक मारणं सोड, आपण बोललो नाही एकमेकांशी. खरंच सॉरी. आपण हे आपले राग रुसवे फुगवे भांडणं इगो हे सगळं बाजूला ठेवूया का? केवढं पॉझिटिव्ह वातावरण आहे घरात. हे सगळं असंच राहू दे ना प्लीज. सासूमा तेजस हट बाजूला. सासूमा अद्वैत भाईजीना लग्न માટે माझ्यासाठी એક મસ્ત पैठणी घ्या. તમારી ચોઈસની. તમારી ચોઈસ એકદમ મસ્ત છે. बघा ना, आधी आणि नेत्राच्या लग्नाचा विषय घरात सुरू झाल्यावर वातावरण कसं बदलून गेलं ना. विचार करा त्यांचं लग्न झाल्यावर किती छान गोष्टी घडतील. आधी थँक्यू सो मच. तुझ्यामुळे शक्य झालंय. थँक्यू काय? मी कुठे हो म्हणालोय लग्नासाठी? आधी रेडी नाहीये म्हणजे काय? आता ठरलं. आता ठरलं. काय ठरलं? काही ठरलेलं नाहीये. तुम्ही बेस्ट फ्रेंड्स आहात ना नेत्राशी? हा आणि ऐक 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 मी कुठेतरी ऐकलंय जे बेस्ट फ्रेंड्स असतात ना त्यांचं लग्न झालं ना की ते सक्सेसफुलच होतं. विचार पेलो प्यार दोस्ती छे. करेक्ट, एकदम करेक्ट आहे. प्यार दोस्ती ठरलंय आपला. ठरले. ऐक 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 आता फिक्स झालंय. नेता फिक्स आहे. ब्लेझर की शेरवानी ते आणि गरबा की बांगडा. गरबा की मला डेट सांग फक्त. तयारी. माझं अद्वैत साहेबांवर प्रेम प्रेम आहे. काय सांगितलं शेखर साहेबांनी अद्वैत साहेबांना? काय करू काय करू? मी कशी जाऊ त्यांच्यासमोर? मी काय बोलू त्यांच्याशी? कसं वागू? माझं प्रेम आहे त्यांच्यावर असं कळलं त्यांना. काय वाटत असेल त्यांना माझ्याबद्दल? देवी काय झालं काय झालं? सगळी गडबड झाली सगळी गडबड. अद्वैत साहेबांना कॉफी द्यायची आहे. कॉफी मी नाही देऊ शकत. कशी जाऊ त्यांच्यासमोर? काय काय बोलू त्यांच्याशी? कशी वागू? पण त्यांना कॉफी नाही मिळाली तर त्यांचा दिवस सुद्धा चांगला नाही जाणार. देवी आई काय झालं? इकडे आड तिकडे विहीर झाली. नाही नाही मी नाही जाऊ शकत त्यांच्यासमोर. कशी बोलू त्यांच्याशी? साहेब कॉफी आणली. बापरे नाही साहेब ब्लॅक कॉफी. बापरे साहेब तुमच्यासाठी कॉफी? नाही मला नाही जमणार. नाही 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 मी नाही बोलू शकत त्यांच्याशी. काय बोलू कशी वागू काय काय कळत नाही. काय करू देवी काय करू काय करू? कशी बोलू त्यांच्याशी? काय बोलू कसं वागू देवा? घरात बरंच काही शिस्त, पण आत्ताची परिस्थिती बघता एवढं नक्की की शेखर नेत्रा अद्वैतचं लग्न झाल्याशिवाय शांत बसायचा नाही. आता रुपालीचं काही खरं नाही. चांगलीच अडकली आहे ती या सगळ्यात.